नमस्कार मैत्रिणींनो. आज क्लासचा 6वा दिवस. 6व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे प्रिन्स कट ब्लाउजचे पेपर कटिंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेपर कटिंग वापरून ब्लाउज कट कसा करायचा. अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. काल आपण केलेल्या प्रिन्स कट ब्लाउजची पेपर कटिंग अस्तरवर ठेवून कशी कट करायची आणि अस्तरवर कट केलेली कटिंग ती ब्लाउजच्या मेन कपड्यावर ठेवून कशी कट करायची ते आज आपण बघणार आहोत. आता ही पेपर कटिंग एक एक ठेवून आपण इथे खडूच्या साहाय्याने अस्तरवर मार्किंग करून घेऊया. तर बघा, मार्किंग करताना आपल्याला काठाची बाजू आहे ती पुढच्या बाजूने करायची आहे आणि जो बंद बाजू आहे ती आपल्या साईडने करायची आहे आणि आपल्याला मागच्या बाजूची मार्किंग ही बंद बाजूकडूनच करून घ्यायची आहे आणि गळा हा बंद बाजूकडून ठेवून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवून व्यवस्थित करून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करताना आपला पेपर हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, मागच्या बाजूची मार्किंग करून झालेली आहे. आता इथे प्रिन्स कटच्या समोरच्या बाजूची आपण मार्किंग करून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घेऊन मार्किंग करायची आहे. आपला पेपर ठेवताना सरळ रेषेतच पेपर ठेवून घ्यायचा आहे, क्रॉस ठेवायचा नाही. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पेपर न हलवता मार्किंग करून घ्यायचे आहे. आता प्रिन्स कटच्या कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे आपण काल पेपरवर छोटी बाहीची कटिंग करून घेतलेली होती, तर आपल्याला आता ह्या ब्लाऊजला मोठी बाही घ्यायची आहे. तर इथे आपल्याला मोठ्या बाहीची कटिंग करून घ्यायची आहे, ते आपण आता पाहूया. इथे थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल ह्यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला मागील बाजू आणि समोरील बाजू दोन्ही आखून झालेल्या आहेत. आता इथे आपण कट करून घेऊयात. जशी मार्किंग केली आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. जिथे असा राऊंड आहे तिथे आपल्याला हात वळवून कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जसा आकार आहे तसा व्यवस्थित कट होईल यासाठी. तर त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे आपण सेंटरमधून हा अस्तर कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जाईल ह्यासाठी. मागचा मुंडा कट करून झालेला आहे. आता गळा कट करून घेऊया. तर इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपला अस्तर कट करून झालेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. तर इथे मी 1 मीटर अस्तर वापरलेला आहे.
आता इथे डबल फोल्ड घडी घेतलेली आहे. तर इथे बाहीची उंची आहे 9 इंच, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून इथे 10 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि इथे आपण छोट्या बाहीचं माप घेतलेलं होतं 2.5 इंच, आणि आता आपल्याला इथे मोठी बाही घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे बाहीचा आपण मासोळी आकार टाकून घेऊयात. आणि खाली क्रॉस अशी रेष ओढून घेऊन आपण कट करून घेऊयात. तर ह्या बाहीचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पुढे बघणारच आहोत. तर अगोदर आपल्याला वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ही बाही एकेरी करून घ्यायची आहे. आणि हा समोरील आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपली बाही कट करून झालेली आहे. ती आपण ब्लाऊजच्या मेन कपड्यावर लगेच कट करून घेऊयात. तर आता हा आपला ब्लाऊजचा मेन कपडा आहे. हा ब्लाऊज आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे. तर कपड्याची घडी अगदी व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित करून घेऊन इथे आपल्याला अस्तर ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा सांगते की आपल्याला जी बंद बाजू आहे ती आपल्याकडून ठेवायची आहे आणि ब्लाऊजचा जो गळा आहे तो बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला इथे मागची बाजू ठेवून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा समोरील बाजू ठेवून घ्यायची आहे. गळा ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. क्रॉस ठेवायचा नाही, सरळ रेषेतच ठेवून घ्यायचा आहे. आणि आता इथे प्रिन्स कटची कटोरी ठेवून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने ठेवून आपल्याला 1/2 इंचाची मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग अस्तरवर ठेवून कट कशी करायची आणि अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून कट कसा करायचा ते बघितलेलं आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रिन्स कटचा ब्लाऊज कसा शिवायचा आहे तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला कुठं समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आपल्या मागची बाजू समोरची बाजू कट करून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. जो उरलेला कपडा आहे त्यामध्ये आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची. आपली ज्या साईडने बाही बसली त्या साईडने आपल्याला इथे बाही टाकून घ्यायची आहे.
मैत्रिणींनो, ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. समोरच्या साईडने थोडंसं आपण कट करून घेऊयात, जेणेकरून खालीवर असलेला कपडा व्यवस्थित होईल ह्यासाठी. आणि आता साईडने थोडीशी पाव इंचाची मार्जिन ठेवून इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपली बाही कट करून झालेली आहे आणि आता आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा, अस्तर कसं जोडायचं हे आपण स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. धन्यवाद.